नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना, सर्व गृहिणींना, माता भगिनी, ताई, आई सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वटपौर्णिमा म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो वडाचा वृक्ष, पांढरा सुती दोरा आणि 7 जन्माच्या सोबतीची ती प्रार्थना. दरवर्षी आपल्याकडे सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी हे व्रत अतिशय श्रद्धेने करतात. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का की या व्रताच्या मागे नक्की काय संदेश दडला आहे? वटपौर्णिमा म्हणजे फक्त पतीच्या आयुष्यासाठी केलेली प्रार्थना नाही, तर ते 2 जीवांच्या, 2 कुटुंबांच्या आणि नात्यांच्या विस्ताराचं प्रतीक आहे. आज या खास दिवशी आपण बोलणार आहोत नवरा बायकोच्या रेशीम गाठीबद्दल. हो, पती पत्नीमधील रेशीम गाठ, त्या गाठीला घट्ट धरून ठेवणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या, कुटुंबांच्या प्रेमाबद्दल आपण बोलणार आहोत. हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा संदेश, आजची माहिती तुमच्या संसाराला एक नवी दृष्टी देईल. पती पत्नीचं नातं जसं वडाच्या पारंब्यांसारखं. आपण वडाच्या झाडाचीच पूजा का करतो? कारण वडाचं झाड हे अथांग असतं. ते कधीच एका रात्रीत उभं राहत नाही. वर्षानुवर्ष ते ऊन, वारा, पाऊस झेलत जमिनीमध्ये आपली पाळंमुळं घट्ट करत असतं. पती पत्नीचं नातं सुद्धा अगदी असंच असतं. मित्रांनो, लग्नाची सुरुवातीची वर्ष ही फुलासारखी असतात, रंगीत आणि सुगंधी. पण जशी वर्षे पुढे सरकतात तशी संसाराची जबाबदारी वाढते. सुख येतं, दुःख येतं, कधी कधी आर्थिक अडचणी येतात, तर कधी मतभेद होतात. पण खरा संसार तोच जो वडाच्या झाडासारखा या प्रत्येक वादळात स्थिर राहतो. जेव्हा वडाच्या झाडाला पारंब्या फुटतात, तेव्हा त्या पारंब्या पुन्हा जमिनीत जाऊन झाडाला एक नवीन आधार देतात. पती पत्नीचं नात्यातही जेव्हा संकट येतात, तेव्हा एकमेकांचा दिलेला आधार हा त्या पारंब्यांसारखाच असतो. हो, ती पूजा करताना आपण जो दोरा वडाच्या झाडाभोवती गुंडाळतो, तो पांढरा दोरा म्हणजे आपल्या विश्वासाचे फेरे असतात. जितके फेरे जास्त, तितकं नातं घट्ट. मित्रांनो, नातेवाईक, कुटुंबाचं प्रेम हे अगदी झाडाची सावलीसारखं असतं. हो, आता वडाच्या झाडाचा दुसरा सर्वात मोठा गुणधर्म कोणता? तर त्याची शीतल सावली. वडाच्या झाडाखाली शेकडो वाटसरू विसावा घेतात, पक्षी घरटी बांधतात. आपला संसारसुद्धा फक्त पती आणि पत्नी पुरता मर्यादित नसतो. त्यात सासू सासरे, आई वडील, दीर जाऊ, नणंद आणि इतर नातेवाईक या सर्वांचा समावेश असतो. आजकालच्या काळात आपण अनेकदा ऐकतो की आम्हाला आमचं स्वतंत्र आयुष्य हवं आहे, नातेवाईकांचा हस्तक्षेप नको. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, झाड कितीही मोठं झालं तरी त्याला पानांची आणि फांद्यांची गरज असतेच. जेव्हा नवरा बायकोमध्ये काही कारणाने वाद होतो किंवा संसारात एखादं मोठं संकट येतं, तेव्हा धावून येणारे हे आपले नातेवाईकच असतात. यामध्ये काही मतभेद असू शकतात, पण सर्वच नातेवाईक तसे असू शकत नाहीत. आई वडिलांचे आशीर्वाद, मोठ्यांचा अनुभव आणि भावंडांचं प्रेम ही आपल्या संसारावर धरलेली ती पवित्र सावली आहे, जी आपल्याला उन्हाच्या चटक्यांपासून वाचवते. नातेवाईकांमध्ये कधीतरी खटके उडतात, रुसवे फुगे होतात, पण रक्ताचं नातं शेवटी रक्ताचंच असतं. संकटसमयी पाठीवर पडणारा त्यांचा हात आपल्या जगण्याची नवी ताकद देतो. पण आजच्या धावपळीच्या युगात काय होतंय, आपण खूप व्यस्त झालो आहे.
नवरा कामात, बायको घरात किंवा तिच्या नोकरीत आणि नातेवाईक तर फक्त व्हॉट्सअपच्याच ग्रुपापुरते उरलेत. यामुळे नात्यातला जो जिव्हाळा कुठेतरी कमी होतोय. वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. आपण आपल्या जोडीदाराला दिवसातून किती वेळ देतो? आपण आपल्या सुखात आणि दुःखात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या नातेवाईकांना आपण शेवटचा फोन कधी केला होता? या वटपौर्णिमेला एक नवीन संकल्प करूया. मित्रांनो, संवाद वाढवा. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळताना मनातल्या जुन्या तक्रारी, राग तिथेच सोडून द्या. जोडीदाराशी मनापासून बोला. अहंकार बाजूला ठेवा. नात्यात मीपेक्षा आपण महत्त्वाचे असतो. कधीतरी स्वतःची चूक नसतानाही माफी मागितल्याने नातं तुटण्यापासून वाचतं. कुटुंबाला वेळ द्या. सणासुदीच्या निमित्ताने का होईना नातेवाईकांना भेटा. त्यांच्याशी जुन्या आठवणी ताज्या करा. कारण माणसांमधील प्रेम हा संसाराचा खरा पाया आहे. मित्रांनो, अनेक पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण एक प्रश्न आहे, फक्त पूजा केल्याने नातं टिकतं का? की नातं टिकतं रोजच्या विश्वासाने, आदराने, संवादाने आणि प्रेमाने? आजचा व्हिडिओ प्रत्येक पती पत्नी, प्रत्येक जोडप्यांसाठी आहे. वटपौर्णिमा फक्त एक सण नाही, तर नातं जगण्याची आठवण आहे. मित्रांनो, असं म्हणतात की सावित्रीने आपल्या पतीसाठी मृत्यूशी झुंज म्हणजे संघर्ष केला, पण तिची सर्वात मोठी ताकद होती विश्वास. आज अनेक नाती प्रेमामुळे नाही, तर विश्वास कमी झाल्यामुळे तुटतात. विश्वास एकदा तुटला तर शब्दही निष्प्रभ होतात. आणि मला वाटते की प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक पतीने लक्षात ठेवायला हवे की तुमची पत्नी फक्त घर सांभाळत नाही, ती तुमच्या आयुष्याचा आधार असतो. तिला महागड्या भेटवस्तूंपेक्षा थोडा वेळ, थोडा आदर आणि 2 प्रेमाचे शब्द जास्त महत्त्वाचे वाटतात. तिच्या कष्टांची कदर करा. प्रत्येक पत्नीने नवऱ्याच्या शांततेमागचं कारण समजून घ्या. प्रत्येक पुरुष रडत नाही, पण प्रत्येक पुरुषाला काळजी असते. जबाबदाऱ्या, कुटुंब, भविष्य या सगळ्यांचा भार तो मनात घेऊन जगत असतो. त्यालाही तुमच्या आदराची खूप गरज असते. आजच्या या आधुनिक जगामध्ये बोलणं कमी झालं आहे. आपण मोबाईल किंवा इतर मनोरंजक गोष्टींकडे लक्ष देत आहोत. म्हणून जरा मोबाईल बाजूला ठेवा. एकमेकांशी बोला, एकमेकांचं ऐका. राग आला तरी अबोला धरू नका. कारण प्रेमात जिंकायचं नसतं, प्रेमात टिकायचं असतं. यात कमीपणा घ्यायचा नसतो. कमीपणा काय घ्यायचा? आपलं नातं आहे, आपणच जपायला हवं ना. मित्रांनो, एकाच घरात राहूनही नवरा बायकोमध्ये डिस्टन्स का वाढत आहे? नातं तुटण्याची खरी कारणं काय आहेत? एकाच घरात राहूनही 2 माणसं इतकी दूर कशी जाऊ शकतात? पूर्वी तासनतास गप्पा मारणारे आज एकमेकांकडे गुड मॉर्निंग सुद्धा मेसेजवर करतात. मेसेजवर सर्व काही बोलणं होतं, पण तितकं नाही. आजच्या काळात लोक एकमेकांपेक्षा मोबाईलसोबत जास्त वेळ घालवतात. जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, उठल्यावर मोबाईल. पण जोडीदाराशी बोलायला वेळ नाही. नातं तुटत नाही, ते हळूहळू शांत होत जातं. लक्षात ठेवा, जिथे संवाद संपतो तिथे गैरसमज सुरू होतात. अनेक जोडपी म्हणतात आमच्यात भांडण होत नाही, पण खरी समस्या ही नसते. समस्या अशी असते की बोलणंच बंद झालेलं असतं, तर भांडणं होणार कुठून? मनात खूप काही असतं, पण कोणीच व्यक्त करत नाही. जो तो आपल्या गरजा पूर्ण करण्यामागे लागलेला असतो. एका दिवसात नाही, महिने मनात साचलेलं अंतर वाढत जातं. आणि हो, नवीनच आलेलं आहे ते सोशल मीडिया. आपण आपल्या जीवलगापेक्षा सोशल मीडियावर व्यक्त होताना जास्त दिसतो. आपल्याला सोशल मीडिया जास्त जवळ वाटायला लागतो. त्यावरील गोष्टी आपण त्याच सत्य मानून आपल्या नात्यांची तुलना इतर व्यक्तींशी करतो. यामुळेच दुरावा वाढतो, विचार बदलतात
आणि आपण सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य पाहून लोक स्वतःच्या नात्यांशी तुलना करतात. त्याचा नवरा असा, तिची पत्नी अशी. ही तुलना नात्यात विष टाकते. प्रत्येक नातं वेगळं असतं. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करू नका. थँक बोला. एकमेकांना नेहमी थँक बोला. आधार देत जा. शब्दाने अनेक नाती तुटतात. तो शब्द म्हणजे अहंकार. मी आधी का बोलू? चूक त्याची आहे. मी माफी मागणार नाही. त्यामुळे दोन मन आणखी दूर जातात. कधीकधी एक सॉरी आणि एक आय लव्ह यू पूर्ण नातं वाचवू शकतं. लक्षात ठेवा, प्रेम संपत नाही. प्रेम व्यक्त करणं बंद होतं. वेळ द्या, ऐका, समजून घ्या. रागापेक्षा संवाद निवडा. कारण घर मोठं असण्यापेक्षा मन जवळ असणं जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, शेवटी इतकंच म्हणेन, 7 जन्मांची सोबत मिळो न मिळो, पण या जन्मात मिळालेली सोबत देव माणसासारखी जपता आली पाहिजे. वटपौर्णिमा ही फक्त एक दिवसाची पूजा नाही. तुमचा नवा संसार वडाच्या झाडासारखा अथांग पसरू दे. त्याला नातेवाईकांच्या प्रेमाची सुखद सावली मिळू दे आणि तुमच्या नात्यांतील गोडवा पिढ्यानपिढ्या असाच टिकून राहू. हीच या वटपौर्णिमेला ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, कुटुंब जपा, नाती जपा. धन्यवाद.